गणपती उत्सवाला अवघ्या काही तास शिल्लक उरलेले, त्यामुळं मंडळांकडून आता आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या मंडळात घेऊन जाताना दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती गणेश जे मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्या मंडळात गेल्या जात असतात आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या मूर्त्या ज्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रात ज्या आहेत त्या प्रसिद्ध आहेत। पेन नंतर सर्वाधिक मूर्त्या ज्या आहेत त्या नंदुरबार जिल्ह्यात तयार होत असतात। जवळपास 1 लाखाच्या घरात मूर्त्या ज्या आहेत त्या नंदुरबार जिल्ह्यात तयार होत असतात। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील गणेश मूर्त्यांची मागणी जी आहे ती महाराष्ट्र सोबतच शेजारील असलेला गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा या राज्यातून मोठी मागणी जी आहे ती होताना दिसून येत आहे। त्यामुळे लाडक्या बाप्पांना कार्यकर्ते जे आहे ते आपल्या मंडळात घेऊन जाताना दिसून येत आहे। मोठी कसरत जी आहे ती या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे ते मंडळामध्ये जे आहे ते घेऊन जाताना दिसून येत आहे। यावर्षी सुप्रीम कोर्टाचे निकाल आल्यामुळे पीओपीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या कमी प्रमाणावरती तयार झाले, त्यामुळे पीओपीच्या मूर्त्यांची किंमत जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली, जवळपास 25% मूर्तीची किंमत जी आहे ती वाढलेली, तरी देखील आपल्या लाडक्या बाप्पाला किंमत महत्वाची नसते असंच काहीतरी या कार्यकर्त्यांकडून दिसून येत आहे आणि कार्यकर्ते जे आहेत आपल्या मंडळात आपल्या गणपती बाप्पाला घेऊन जाताना दिसून येत आहे। जितेंद्र वायकर, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।